2015 मध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरून उठलेलं वादळ त्यांच्या राजकीय प्रवासातील एक मोठा अडथळा ठरलं होतं। 2015 साली विनोद तावडे हे स्वतः शिक्षण मंत्री असताना त्यांच्यावर शैक्षणिक पदवीबाबत दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता। त्यांची डिग्री पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाची असून या विद्यापीठाला शासनाची मान्यताच नसल्याचं सांगत तावडे यांच्या शैक्षणिक अर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। विनोद तावडे यांचं शिक्षण 12वी पर्यंतच आहे आणि त्यांची डिग्री बोगस असल्याचा दावा विरोधकांनी केला होता। काँग्रेसनं त्यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्यानं त्यांच्यावर आरोप विरोधकांनी केला होता। दरम्यान विनोद तावडे यांनी आपली पदवी ज्ञानेश्वर विद्यापीठाची असून प्रतिज्ञापत्रात ही माहिती लपवली नसल्यानं कोणतीही दिशाभूल मी केलेली नाहीये असं स्पष्टीकरण दिलं होतं। 1986 साली विनोद तावडे यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला होता। अर्धवेळ शिक्षण, अर्धवेळ इंटर्नशिप असा हा कोर्स होता। 1984 साली त्यांनी ही पदवी पूर्ण केली अशी माहिती त्यांनी दिली। सदर कोर्सला शासन मान्यता नाही हे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते असंही तावडेंनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं। मनोहर जोशी या विद्यापीठाचे कुलपती होते। यावेळी काही जण कोर्टात गेल्यानंतर सदर कोर्स कोर्टाच्या आदेशानुसार बंद करण्यात आला होता।